राम शेतकरी मित्रांनो, पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही इथं 2000 टोमॅटो रोपांची लागवड केलेली आहे। तर बघू शकतो मी विदाऊट सरीवर लागवड करण्यात आलेली आहे। त्याचं पण एक कारण आहे, ते आपण समोर व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, कारण असं आहे की आमच्याकडे जवळपास 8 ते 10 दिवसापासून कंटिन्यू लगातार पाऊस चालू असल्यामुळे आम्हाला याच्यामध्ये एकतर सरी पाडता आली नाही, त्यामुळे मल्चिंग टाकता आली नाही आणि दिवसेंदिवस असं टाईम वाढत आल्यामुळे आम्हाला नावेलाजानं अशीच नळीवरती लागवड करावी लागली आहे। तर आम्ही याच्यामध्ये सिजंटा कंपनीचं मेघदूत ही व्हरायटी लावलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे सध्या रोपांची कंडिशन आहे। तर लागवड होऊन जवळपास 2 दिवस झालेले आहे, म्हणजे 28 मेला आम्ही लागवड केलेली आहे। तरी आम्हाला जवळपास 20 मेच्या आसपास लागवड करायची होती, पण आमच्याकडे कंटिन्यू 8 ते 10 दिवस पाऊसच चालू होता, त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये सरीसुद्धा पाडता आली नाही। तरी काय हरकत नाही, आपण नंतर टोमॅटोची थोडी वाढ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सरी पाडून टोमॅटोला भर देऊ शकतो। तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही ही 2000 रोपांची लागवड केलेली आहे। तर 2 नळीमधलं अंतर 4 फूट आहे आणि 2 रोपामधील अंतर आम्ही 2 फूट ठेवलेलं आहे, आणि जेणेकरून जेव्हा झाडांची वाढ होते तेव्हा दोन्ही झाडामध्ये जुडपा होऊ नये, म्हणजे दोन्हीमध्ये हवा खेळती राहावी, जेणेकरून नंतर करपा वगैरे रोगाला कंट्रोल करता येईल। तर बरेचसे लोकांचं म्हणणं असतं की टोमॅटो सरीवरच लावायला पाहिजे, मल्चिंगवरच लावायला पाहिजे, असे काही नाही। कोणतंही संकट आलं तरी आपण लागवड थांबवायची नाही, जेणेकरून आता 8-10 दिवसापासून आमचे रानं कंटिन्यू ओले असल्यामुळे आम्हाला त्यामध्ये सरी पाडता आली नाही, तरी आम्ही टोमॅटोची लागवड केली आहे, कारण की जेणेकरून नंतर रान वाळल्यानंतर मधून आपल्याला त्याला भर देता येईल। जर आपण सगळ्याच सोयीसाठी नंतर जर थांबत गेलो तर लागवड ही लेट होऊ शकते, आणि लागवड लेट झाल्यानंतर समोर जेव्हा आपला माल निघणार आहे तेव्हा सगळ्यांच्या सोबतच माल येऊन जो आपल्याला दर भेटणार आहे त्या दरसुद्धा आपल्याला चांगले दर भेटू शकत नाहीत। त्यामुळं आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला लागवड करायची आहे। जसं आपण याच्यामध्ये 2000 रोपांची लागवड केलेली आहे, आणि एक त्यामध्ये खासियत आहे, जशी आम्ही लागवड केली 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे खूप जोरामध्ये, तरी एकही झाडाची मर झाली नाही। बघू शकता अशा चांगल्या प्रकारे झाडांची ग्रोथ चालू आहे, कोणत्याच झाडावर रोग नाही, कोणत्याच झाडाची मोडतोड झालेली नाही, पावसामुळे नुकसान झालेलं नाही। तर आपल्याला 4थ्या-5व्या दिवशी याच्यामध्ये ड्रेंचिंग करायची आहे। ड्रेंचिंगचा व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर भेटून जाईल। तर टोमॅटोची थोडी वाढ 1-1.5 फुटापर्यंत वाढ झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच खांब रोवून घ्यायची आहे, जेणेकरून नंतर झाड वाढत गेल्यावर आपण जेव्हा गड्डे खातो तेव्हा त्याच्या मुळ्या तुटू शकतात वगैरे, त्यामुळे आपल्याला थोडं वाढ झाल्यानंतर लगेच खांब रोवून तार लावून घ्यायची आहे। रोप लागवड करताना आपण जेव्हा पावसामध्ये रोप लावतो तेव्हा रोप लावताना खड्डा करून आपल्याला त्यामध्ये खोलपर्यंत त्याच्या मुळ्या सोडायच्या आहेत, आणि त्याच्या वरतून थोडंसं त्याला दाबायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा पाणी सोडता किंवा पाऊस आल्यानंतर ते झाड लूज होऊ नये। तर आमच्या झाडांची कंडिशन सध्या अशी मस्त चालू आहे, त्यावर सध्या कोणताही रोग नाही, थ्रिप्स वगैरे काही नाही, तरी आम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।